नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 42 छातीचा ब्लाऊज बघणार आहोत प्रिन्सेसमध्ये. हा ब्लाऊज पीस आहे 1 मीटर आणि हे अस्तर पण 1 मीटर आहे. एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते. याच्या अगोदर पण मी तुम्हाला 42 छातीचा प्रिन्सेस दाखवलाय कटिंग, तो खूप सुंदर आला. त्याच्यानंतर मग आपण हा परत एकदा कटिंगला घेतलाय. तर व्हिडिओ पूर्णच बघा आणि जे माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल. आणि आता आपण उंची घेतली 15 इंचाची. आपल्याला उंची घ्यायची 15 इंच, अधिक त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं, म्हणजे 16 इंच पूर्ण उंची शिवून ब्लाऊज बरोबर 15 इंचावर होऊन जातो. आता शोल्डर टाकायचे आपल्याला 6 इंच, पावणे 6 मोंड्यासाठी टाकायचंय. एकदम परफेक्ट असा मोंडा बसून जातो. एक आपण लाईन आखून घेऊ. आता आपल्याला 42 छातीचा चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग काढताना हर वेळेला आपण टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. 21.5 हा आपला दुसरा भाग आला आणि 10.5 हा चौथा भाग आला. तर चौथा भाग 10.5 प्लस त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता ही लाईन थोडंसं मी अर्धा इंच पाठीमागे आले, पाहू शकतात. आणि शोल्डर पासून आपण खाली आपण हे केले, लाईन तिरकी घेतली, अर्धा इंचच आहे. एक आपल्याला तिरकी लाईन घ्यायची मोंड्यासाठी. 1.5 इंचावर पाठीमागचा मोंडा घ्यायचा आहे आणि 1 इंचावर आपण फ्रंट मोंडा घेऊ. आणि नंतर मग आपण हलक्या हाताने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने. आता पाठीमागचा आकार हा 1.5 इंचावर कंपल्सरी येतो आणि फ्रंट आकार हा 1 इंचावर येतो. तुम्ही हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेच. आता गळा टाकायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. आता हा पाठीमागचा गळा आहे तर आपण 10.5 इंचाचा टाकूया, म्हणजे शिवून हा 10 इंचाचा होऊन जातो. आता ब्रॉड मध्ये खाली मी 3 इंच घेतले, 3.25 इंच. वरती 2.5 घेतले तर खाली 3.25 इंच घेतले आणि त्याच्यानंतर मग आपण गोल आकार देऊन घेऊ हा. आता कंबर आहे कस्टमरचा, बघू शकतात. आता हे जे माप आहे 12.5, तर आपण खाली 12 इंच घेऊ. अर्धा इंच कमी केलंय आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन साठी ठेवलंय. कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स केलं तरी चालते. आता आपण याची करूयात कटिंग. कधी पण नवीन कस्टमर असेल तर अगोदर एक ब्लाऊज अगोदर शिवून द्या, म्हणजे आपल्याला पण फिटिंग कळते. काही बदल जर करायचा असेल तर, आणि त्यांना पण आपला अनुभव येऊन जातो. किंवा दुसरा ब्लाऊज कटिंग करताना आपण त्याच्यामध्ये चेंज करू शकतो जर काही करायची वेळ आली तर. आता हा पूर्ण पीस आहे तसाच ठेवला. आता मी पूर्ण आखून घेणार जसं आहे तसा. सॉरी, आपल्याला 1.5 इंच एक साइड सोडून द्यायची. आता 1.5 इंच मी अगोदर बाजूला काढते कपडा आणि नंतर आपण बघूयात. आता ही तुम्हाला मी वेगळी पद्धत सांगते. आता 1.5 इंच आपण बाजूला केल्याच्या नंतर आता हे जे आखले याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण हे परत एकदा ठेवून घेऊ. हे 1.5 इंचापासून आपण ठेवून घेतलंय कपडा पूर्ण. आता मी ही लाईन याला जोडून घेणार आणि ही लाईन पण आपण याला जोडून घ्यायची. आता जे शिलाई मार्जिंग आहे तिथे आपण पॉइंट देऊ, हे बरोबर लक्षात येऊन जात आहे. तर बघू शकतात ही आपली शिलाई मार्जिंग आहे. आता परत एकदा आपण चेक करू मोंडा इथपासून 6 इंचाचा आहे का, तर एकदम बरोबर बसतंय. 2.5 इंच आपण इथं गळ्यासाठी घेऊ. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा आणि नंतर त्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. हा झाला आकार देऊन. आता 1 इंच कंपल्सरी आपल्याला खालच्या बाजूने जास्तच ठेवायचं असतं. ही लाईन आपण सरळ घेऊया.
आता 1.5 इंच आपण आता आपल्याला काय करायचं आहे, 4 इंच आपल्याला 4 किंवा 4.5 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. 4.25 इंच आपण टक्ससाठी रुंदी घेतली. वरून आपल्याला यायचं आहे 11 इंचावर. कस्टमरच्या अंगावर माप घेतले. 11 इंचावर आपला टक्स पॉईंट आहे. तुम्ही जो तुमचा टक्स पॉईंट येईल त्यानुसार घेतलं तरी चालते. आता मी 1.5 इंच इकडच्या बाजूने ठेवते आणि 1.5 इंच मी इकडच्या बाजूने ठेवते. म्हणजे आपला हा टक्स झालाय 3 इंचाचा. हेवी चेस्ट असल्याच्या नंतर तुम्ही टक्स हा जास्तच घ्या, कमी घेऊ नका, कारण फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित येऊन जातो. अशा पद्धतीने हा टक्स पॉईंट झाला. आता जे आपण ह्या मधल्या रेषेपासून 1.5 इंच जे घेतलं ते हे 1.5 इंच आपण इकडे जे लाईन सोडली 1.5 इंच ती ही आहे. आता आपल्याला गळ्यापासून थोडंसं तिरकं घ्यायचंय खालच्या लाईन पर्यंत. खालची लाईन म्हणजे बघू शकतात आपण ही लाईन हे केली. आता ह्या लाईन पासून आपण असं तिरकं घेतले. आता आपल्याला ही जी बाहेरची लाईन आहे, आता ही माझ्याकडून अगोदर माप टाकण्यात चूक झाली. जसं मी तुम्हाला अगोदर हे 1.5 इंच ज्यावेळेस काढलं नव्हतं, ही लाईन आहे, ही खोडली तरी चालते, कारण हे आपलं शिलाई मार्जिंग आहे एवढं. आता त्याच्या बाहेर आपण 1.5 इंच घेऊया. ते 1.5 इंच आपल्याला मोंड्यापर्यंत घेऊन जायचंय. बघू शकतात. आता ही लाईन आपण तिरकी इथपर्यंत घ्यायची आणि हा मोंड्याला आकार व्यवस्थित देऊन घेणार आपण. आता याच्यामध्ये 1/2 इंच मोंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला अशा पद्धतीने येऊन जातो. तर कमी वेळामध्ये 42 साइज ब्लाउजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि मी दुसरा व्हिडिओ ब्लाऊज सोबत याची कटिंग दाखवली, बाही सोबत याची कटिंग दाखवली, तो पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मोठा ब्लाऊज असल्यावर शिवण्यासाठी शोल्डर उतरतील का किंवा फिटिंग व्यवस्थित बसन का नाही, हा सगळ्यांनाच प्रॉब्लेम येऊन जातो. तर असं काही नाही, ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर हर एक ब्लाऊज नक्कीच परफेक्ट असा बसून जातो. कारण मी हर एक काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते. हा आपला टक्स पॉईंट झाला. आता शोल्डर उतरू नये याच्यासाठी आपण शिवताना एक ट्रिक वापरायची, तर मी त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवणार. अशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाही कटिंग पण खूप सिंपल पद्धतीने आहेत. माझे दुसरे व्हिडिओ जाऊन बघा का आपण घडी कशी टाकतो आणि त्यानुसार बाही कटिंग करा. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.